श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। उद्यापासून या 3 राशींच्या आयुष्यात येणार प्रचंड पैसा। मार्गशीर्ष सुरू व्हायच्या आधीच लक्ष्मी देईल आशीर्वाद। धनसंपत्तीने भरेल घर। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ काही काळाने राशी आणि नक्षत्र दोन्ही बदलतो। मंगळ साधारणपणे एका राशीत 45 दिवस राहतो। त्यामुळे मंगळाच्या नक्षत्र बदलण्याचा परिणाम 12ही राशींवर काहीतरी दिसतो। सध्या मंगळ आपल्या स्वतःच्या वृश्चिक राशीत आहे आणि त्यामुळे रोचक राजयोग तयार होत आहे। तसेच सूर्य आणि बुध यांच्यासोबत त्याचा संयोगही होत आहे। 20 नोव्हेंबरला मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे। ग्रहांचा सेनापती मंगळ बुधाच्या नक्षत्रात गेल्यावर काही राशींना नशिबाची चांगली साथ मिळू शकते। खूप दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि आत्मविश्वास वाढू शकतो। हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले आहे। वैदिक ज्योतिषानुसार मंगळ 20 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:40 ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 7 डिसेंबर 2025 पर्यंत तिथेच राहील। ज्येष्ठा हे 27 नक्षत्रांपैकी 18वे नक्षत्र आहे। या नक्षत्राचे स्वामी बुध आहे आणि याची राशी वृश्चिक आहे। मंगळ या नक्षत्रात गेल्यावर लोकांची इच्छाशक्ती वाढू शकते आणि नेतृत्व करण्याची क्षमता देखील अधिक मजबूत होऊ शकते। चला तर मग त्या 3 भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे तुळ राशी। या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश फार फायद्याचा ठरू शकतो। या राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या भावातून मंगळाचा गोचर होईल। त्यामुळे या काळात चांगले परिणाम मिळू शकतात। या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो। लग्न भावात शुक्रामुळे मालव्य राजयोग तयार होत असल्याने नशिबाची साथ मिळू शकते। आयुष्यात सुख समृद्धी आणि धन वाढण्याची शक्यता आहे। अचानक पैसे मिळण्याचे योगही आहेत। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो। नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असल्यास हा काळ सुरुवात करण्यासाठी खूप चांगला ठरू शकतो आणि नफा देऊ शकतो। करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे। आर्थिक लाभाचे मोठे आणि स्थिर योग तयार होत आहे। अडकलेले पैसे मिळू शकतात। नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल। नोकरीत बोनस किंवा नवे अवसर मिळण्याची शक्यता आहे। नात्यासाठी प्रामाणिक संवाद महत्त्वाचा। रिश्ते मजबूत होतील। कुटुंबात एखाद्या खरेदीचा योग। आरोग्य चांगले राहील, परंतु
खाण्यापिण्यात निष्काळजीपणा टाळा. तुम्ही काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज तुम्हाला कामावर तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, तर व्यवसायात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुमचे नक्षत्र सूचित करतात की तुमचे वरिष्ठ आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्या. जवळच्या व्यक्तीशी अर्थपूर्ण संभाषण केल्याने तुमचे विचार स्पष्ट होतील. करिअरची चांगली संधी येऊ शकते, परंतु त्यात घाई करू नका. तुमच्या आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, परंतु एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तूळ राशीसाठी हे संक्रमण तुम्हाला विशेष फायदे मिळतील. त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणेल. परदेशात प्रवास करण्याची शक्यता देखील आहे, जी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जुन्या प्रकल्पात यश मिळाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. यामुळे व्यावसायिकांसाठी सकारात्मक परिणाम होतील. विवाहित जीवन आनंदी राहील आणि या काळात अविवाहित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. ज्या योजनांवर तुम्ही बऱ्याच काळापासून मेहनत घेत आहात त्यात आता यश मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तुमच्या निर्णय क्षमतेचा गौरव होईल आणि थांबलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमची वाणी आणि वागणूक लोकांना प्रभावित करेल, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्हींमध्ये वाढ होऊ शकेल. हा आठवडा तुमच्या मनाला दिलासा देईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील, कारण तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांच्या खांद्यावर काही नवीन जबाबदाऱ्या देखील येऊ शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल. या राशीच्या लोकांना नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या आठवड्यात व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद कायम राहील. जोडीदारासोबत गोड नाते तुम्हाला भावनिक बळ देईल. प्रेमसंबंधांमध्येही विश्वास आणि समजूतदारपणा कायम राहील. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, प्रेम आणि आनंदाने भरलेला राहणार आहे. दुसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. या राशीच्या कुंडलीत मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात जाऊन लग्न भावात राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. नेतृत्व करण्याची क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासही वाढेल, त्यामुळे तुमच्या मतांना महत्त्व मिळेल. या काळात करिअरसोबत इतर क्षेत्रातही फायदा होण्याची शक्यता आहे. मंगळाची दृष्टी 7व्या भावावर असल्याने सरकारकडून काही फायदा मिळू शकतो. तुम्ही खूप दिवसांपासून
केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रॉपर्टी, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. जीवनात मोठे वळण, नवीन दिशा किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा काळ. करिअरमध्ये चमक वाढेल, आत्मविश्वास जबरदस्त राहील, प्रेमसंबंध दृढ होतील, परंतु भावना तीव्र होऊ शकतात. शांत राहणे आवश्यक. आरोग्यात सुधारणा दिसेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. जुने वाद आणि अनिश्चितता दूर होऊ शकतात. गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांमध्ये विचारपूर्वक पावले उचलणे शुभ राहील. मानसिक स्थिरता राखणे आणि शिस्त पाळणे फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काम सुरळीतपणे पार पडेल. कुटुंबात आदरयुक्त संवादामुळे सुसंवाद राखला जाईल. तुमच्या प्रेमजीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये काही विलंब होण्याची शक्यता आहे. धीर धरा. योग्य पवित्रा आणि पुरेशी विश्रांती चांगले आरोग्य राखेल. बुध नक्षत्र परिवर्तनाचा काळ. तुमच्या उत्पन्नाचा मार्ग खुले होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकेल. तुमची बचत वाढेल आणि जुने कर्ज फेडता येईल. व्यावसायिक भागीदारीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत. राहूच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. जुने वाद आणि अनिश्चितता दूर होऊ शकतात. गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांमध्ये विचारपूर्वक पावले उचलणे शुभ राहील. मानसिक स्थिरता राखणे आणि शिस्त पाळणे फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ उज्ज्वल आहे. तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल. तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या नवीन उंची गाठू शकता. लोक तुमचे व्यक्तिमत्व आणि काम लक्षात घेतील. कुटुंबात विशेषतः तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी येईल. धार्मिक सहलीला जाण्याची किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता देखील आहे. वृश्चिक राशीसाठी डिसेंबर महिना बदल आणि प्रगतीचा महिना असेल. विवाहित व्यक्तींसाठी डिसेंबर आनंदाने भरलेला असेल. करिअरच्या बाबतीत वर्षाची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते, परंतु काही दिवसानंतर परिस्थिती सुधारेल. वर्षाचा दुसरा भाग तुमच्या कारकिर्दीत प्रचंड प्रगती आणेल. व्यवसायात असलेल्यांसाठी हा महिना नफा आणि विस्ताराचा नवीन संधी घेऊन येईल. हा महिना गुंतवणुकीसाठी देखील फायदेशीर ठरेल. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मीन राशी. या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रात जाणे खूप फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या भाग्यभावात मंगळ बसलेला आहे. यासोबतच रोचक मंगळ आदित्य योग आणि त्रिग्रही असे शुभ योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप लाभदायक ठरू शकतो. नवीन नोकरी शोधत असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे. भाग्य तुमच्या बाजूने आहे. विदेश प्रवास, शिक्षण, रिसर्च किंवा अध्यात्माशी संबंधित कामात यश मिळेल. प्रेमात विश्वास वाढेल. भावना गडद होतील. करिअरमध्ये
अचानक नवीन संधी, आरोग्य उत्तम राहील, हलका प्रवास मनाला शांती देईल, काम आणि व्यवसायात यश मिळणे शक्य होईल, नवीन संबंध आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध होतील, वैयक्तिक वाढ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. दक्षता आणि संयम राखल्याने सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल, भविष्यातील नियोजन सोपे होईल, कामात अर्थपूर्ण प्रगती होईल, तार्किक विचार आणि अभ्यासात सातत्य उत्कृष्ट परिणाम देईल, प्रेमजीवन जवळून जवळ येईल, प्रवास आनंददायी होईल आणि कुटुंबाचा आधार मिळेल, पुरेशी झोप आणि हायड्रेशनमुळे आरोग्य सुधारेल. राहू संक्रमण मीन राशीसाठी विशेषतः अनुकूल राहील, काम आणि व्यवसायात यश मिळणे शक्य होईल, नवीन संबंध आणि सहकार्याच्या संधी उपलब्ध होतील, वैयक्तिक वाढ आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. दक्षता आणि संयम राखल्याने सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा 3रा आठवडा तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे. तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत आणि तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यास सक्षम असाल. कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. मित्र आणि कुटुंबाशी संबंध मजबूत होतील, जुने स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, परंतु तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा. व्यापाऱ्यांना व्यावसायिक भागीदारीचा पूर्ण पाठिंबा राहील. योजनांच्या आधारे व्यापाऱ्यास गती देण्यात सक्षम व्हाल. दूरवरचे प्रवास व्यापारासाठी फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांसाठी मिश्र फलदायी काळ आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गुरुच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. नवीन वर्षात तुम्हाला मोठे लाभ मिळू शकतात. तुमच्या कामाला प्रतिष्ठा मिळेल. तुम्हाला काही सन्मान किंवा पुरस्कारही मिळू शकतात. तुमचे मन उपासनेत गुंतलेले असेल, यामुळे तुमचा आध्यात्मिक विकास होईल. तुम्हाला मन शांती मिळेल. या काळात उद्योग व्यवसायात विविध आर्थिक लाभ होतील. पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. अचानक धनलाभ होईल. मुबलक धन हातात आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. व्यापार विस्तार करण्यात या काळात यश येईल. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.